दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। इगतपुरी तहसीलदार कार्यालयात महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला। तहसीलदार अभिजित बारवकर यांच्या हस्ते ध्वजवंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी तहसीलदार बारवकर यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्राच्या प्रगतीत सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय। शासनाच्या विविध योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। नमस्कार, तहसीलदार इगतपुरी म्हणून सर्वांना तालुका प्रशासनाच्या वतीनं 67व्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। सर्व इगतपुरी वासियांना कामगार दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा। मला सांगण्यास आनंद होतो की चार्ज अधिकारी म्हणून जनगणनेमध्ये आज आपण 16वी भारताची जनगणना सुरुवात करत आहोत। आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त 1 मे ते 15 मे या कालावधीत स्वगणना आपण सुरू करत आहोत। तर आज इथे नगराध्यक्ष मॅडम आहेत, नगरसेवक आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, त्यानंतर सर्व कार्यालय प्रमुख आहेत। तर त्यांची स्वगणना करण्यात आलेली आहे। सर्व इगतपुरीतील नागरिकांना माझं आवाहन आहे, तालुक्यातील पूर्ण नागरिकांना आवाहन आहे की आपण स्वगणना करायची आहे, लवकरात लवकर करायची आहे। आपल्याला तो कालावधी 1 ते 15 मे आहे। त्यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन sc.portal गेल्यानंतर जनगणनेचं पोर्टल ओपन होईल आणि जी काही पुढची प्रक्रिया आहे, प्रत्येक प्रश्नाचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे। एकूण 33 प्रश्न आहेत। त्याच्यामध्ये तुमची घराची स्थिती आहे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आहे, त्याच्यानंतर स्वयंपाकाचं इंधन आहे, त्याच्यानंतर शैक्षणिक गोष्टी आहेत, घरातल्या व्यक्तींची संख्या आहे। तर अशा विविध प्रकारची, नंतर तुमच्या घरामध्ये किती वाहने आहेत वगैरे अशी इत्थंभूत माहिती आपल्याला द्यायची आहे। तर माझं सर्वांना पुन्हा एकदा आव्हान आहे की आपण sc.census या पोर्टलवर जाऊन सर्व नागरिकांनी आपली स्वगणना घर बसल्या करावी आणि जेव्हा प्रगणक येतील तेव्हा आपल्याला 12 अंकी जो ID जनरेट होणार आहे तर तो प्रगणकांना द्यायचा आहे। धन्यवाद। तसंच स्वगणना मोहिमेबाबत नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असंही त्यांनी नमूद केलंय। कार्यक्रमात नगराध्यक्षा शालिनी खातळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारिका हिरराव, इगतपुरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण तसंच नगरसेवकांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या। त्यांनी स्वगणना मोहिमेबाबत जनजागृती करण्याचं आवाहन केलंय। स्वगणनेचे प्रात्यक्षिक दूरसंचार माध्यमातून श्रीमती बोराडे यांनी सादर केलं। या प्रात्यक्षिकातून नागरिकांना स्वतःची माहिती कशी भरायची याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं। तसंच तहसीलदार कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला मंडलाधिकारी, तलाठी, कर्मचारी, सेतू संचालक, पोलीस कर्मचारी तसंच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच देशभक्ती आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम उत्साहात पार पडला।